व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला। या विमानामध्ये अजितदादा होते। 28 जानेवारीला हा अपघात झाला आणि या कंपनीचे सरकारी लोकांच्या बरोबरचे लागेबांधे रोहित पवारांनी उघड केले। त्यांनी सांगितलं की या कंपनीचा मालक असणाऱ्या रोहित सिंगच्या लग्नामध्ये भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते होतेच, याशिवाय टीडीपीचे लीडर म्हणजे कदाचित त्यांनी चंद्राबाबूंचं नाव त्यांना घ्यायचं होतं पण ते त्यांनी घेतलं नाही, पण चंद्राबाबू नायडू देखील या लग्नात उपस्थित होते। हे लग्न जयपूरमध्ये झालेलं होतं आणि आता सध्या टीडीपीचेच लीडर असणारे राममोहन नायडू हे सध्या भारताचे एव्हिएशन मिनिस्टर म्हणजेच नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत। म्हणजे थोडक्यात काय, रोहित पवारांना असं म्हणायचं आहे की ज्या लग्नात डीजीसीएचे महत्त्वाचे अधिकारी येतात, ज्या लग्नात भारतीय जनता पक्षाचे नेते येतात किंवा टीडीपीचे नेते येतात, त्या व्यक्तीविरुद्ध डीजीसीए कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेणार नाही। उलट आपले जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत राममोहन नायडू यांनी दुसऱ्याच दिवशी लगेच सांगितलं होतं की व्हीएसआर कंपनीनं सगळे सेफ्टी मेजर्स व्यवस्थित घेतलेले होते, त्यामुळे त्यांची यामध्ये काही चूक नाही असं सांगून त्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा देखील प्रयत्न केला होता। ही गोष्ट इथं रोहित पवारांनी उघड केली आणि आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे अजितदादांचा अपघात झाल्यानंतर लगेचच या कंपनीचा मालक असलेला रोहित सिंग आता सध्या अमेरिकेतल्या फ्लोरिडा स्टेट मधल्या मियामी इथं जाऊन बसलाय। म्हणजे इथं एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल व्यक्तीचा अपघात झालेला असताना, घातपात झालेल्याची शंका असताना देखील एवढ्या मोठ्या माणसाला देशातून बाहेर जायला मदत कोण केली हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। याशिवाय असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले। रोहित पवारांनी मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की या विमानामध्ये यातल्या पायलट लोकांना किंवा काही लोकांना सवय होती की एक्स्ट्रा फ्युएल टँक ठेवायचे जेणेकरून वारंवार त्याचं फ्युएल रिफिलिंग करायची गरज लागणार नाही, पण अशा पद्धतीनं इंधन ठेवणं हे खरं तर डीजीसीएच्या नियमांच्या विरुद्ध असताना देखील हे लोक ते करत होते हे त्यांनी सांगितलं होतं। आणि आज त्यांनी त्याचे विमानाचे काही व्हिडिओज दाखवले ज्यामध्ये पुन्हा पुन्हा या विमानाचे ब्लास्ट झालेले आढळले। याचं कारणच ते म्हणाले की हे जे एक्स्ट्रा फ्युएल टँक ठेवलेले होते त्याच्यामुळेच हे ब्लास्ट झाले। याशिवाय त्यांनी ब्लॅक बॉक्सचा मुद्दा उपस्थित केला। काल सगळीकडे ब्लॅक बॉक्सची चर्चा झाली कारण ब्लॅक बॉक्स या विमानामधले जळालेले आहेत असं सांगितलं। रोहित पवारांनी सांगितलं की 1100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानामध्ये सलग 1 तास जरी हे ब्लॅक बॉक्स राहिले किंवा जास्त प्रेशरमध्ये राहिले तरी देखील ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही, त्यामुळं असा ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून सांगणं यामध्ये काहीतरी घातपात असण्याची किंवा काहीतरी संशय याला जागा आहे असं ते म्हणाले। इथं त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे विमानातून बाहेर पडलेल्या कागदांचा। इतका मोठा ब्लास्ट झाला पण विमानातली कागद जळाली नाहीत। या विमानातली जी बॉडी आहे ती याच्या अगोदरच वितळायला पाहिजे होती, ती देखील वितळलेली नव्हती। याशिवाय विमानाच्या अंतर्गतले अनेक भाग, अनेक वायर्स या सगळ्या व्यवस्थित होत्या। याचा अर्थ ब्लॅक बॉक्स फक्त जळतो आणि बाकीच्या वायर्स जळत नाहीत असं होणार नाही, त्यामुळे याबद्दल देखील त्यांनी शंका उपस्थित केली। रोहित पवारांनी सांगितलं की या विमानाच्या अपघाताच्या तपासात जो वेळ लावला जातो ह्या वेळ लावण्याचं महत्त्वाचं कारणच हे आहे की व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीला जास्तीत जास्त वेळ मिळावा आणि सगळी कागदपत्र त्यांनी रंगवावीत आणि जेणेकरून यामध्ये कोणताही कंप्लायन्स झाला नाही असं कोणीही म्हणू शकणार नाही। म्हणून रोहित पवारांनी सांगितलं याच्याबद्दलचे सगळे डिजिटल प्रूफ आम्हाला पाहिजेत। व्हिडिओ खाली म्हणजे सीसीटीव्ही खाली कोणकोणत्या परमिशन्स ईमेलद्वारे दिल्या गेल्या किंवा ईमेलद्वारे घेतल्या गेल्या त्याचे पुरावे आम्हाला पाहिजेत। कोणत्याही प्रकारचे कागद आम्ही स्वीकारणार नाही असं त्यांनी सांगितलं। डीजीसीएनं किंवा एएआयबीनं काल जे स्पष्टीकरण प्रेस नोट काढून दिलं की या विमानाचे जे ब्लॅक बॉक्स आहेत ते जळालेत आणि त्याचा आम्ही माहिती रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, याबद्दल देखील रोहित पवारांनी सांगितलं की एवढी महत्त्वाची संस्था ज्या या सगळ्या गोष्टींचा तपास करते या संस्थेला साधं विमानाचं नाव देखील व्यवस्थित सांगता आलं नाही। त्यांनी सांगितलं की लिअरजेट 45 हे विमान आहे, पण खरं तर अजितदादांचं विमान हे लिअरजेट 45 XR असं होतं। आम्ही देखील पहिल्यापासून हे असंच रिपोर्ट केलं होतं, पण एआयबीनं त्यांच्या प्रेस नोटमध्ये हे चुकीचं लिहिलंय हे रोहित पवारांनी सांगितलं। रोहित पवारांनी ही एक गोष्ट उपस्थित केली की प्रत्येक विमानाची एक लाईफ असते, किती तास ते विमान उडू शकतं। काही विमानं 5000 तास, काही विमानं 6000 तास, पण या विमानाची लाईफ संपलेली होती आणि संपलेली असताना देखील हे विमान उडवलं जात होतं। हे विमान 2010 सालचं होतं। अमेरिकेतून ते 4 ते 5 वेळा हात बदलून म्हणजे वेगवेगळ्या मालकांनी विकत घेऊन ते विकलेलं होतं। अशा पद्धतीचं विमान हे एखाद्या व्हीआयपीच्या सेवेमध्ये का दिलं जातं असा प्रश्न त्यांनी विचारला। याशिवाय या विमानाचा जो इन्शुरन्स होता तो 55 कोटीचा होता। खरं तर या विमानाची जी अवस्था बघितली तर हे विमान कोणी 10 कोटी रुपयाला देखील विकत घेणार नाही, पण तरी देखील याचा 55 कोटीचा इन्शुरन्स केला गेला। या विमानाचा लायबिलिटी इन्शुरन्स 210 कोटी रुपयांचा केला गेला। याशिवाय इतर त्या विमानाचा पायलट वगैरेंचे इन्शुरन्स केले गेले। त्यामुळे या इन्शुरन्सच्या हव्यासापोटी हा अपघात केला गेला का
किंवा याच्या मागे कुणीतरी ऑर्डर्स दिल्या आणि त्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करण्यासाठी हा अपघात केला गेला, यासाठी व्हीएसआर व्हेंचर्सचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना हाताशी धरलं गेलं, असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. रोहित पवारांनी सांगितलं की समित ठक्कर नावाचा कोणीतरी व्यक्ती हा रोहित पवारांना मागच्या काही दिवसांपासून ट्रोल करतोय. जेव्हापासून ते हे सगळे प्रश्न उपस्थित करतायत, खरं तर हा भारतीय जनता पक्षाचा ट्रोल आहे, त्याच्या मागे स्वतःची त्याची ट्रोल आर्मी आहे. असं असताना हा व्यक्ती मला का ट्रोल करतोय, मी कुठल्याही पक्षावर आरोप केला नसताना ते मला का ट्रोल करतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि त्यांनी सांगितलं की या समित ठक्कर या माणसानं काही दिवसांपूर्वी म्हणजे अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच्या 2 दिवस अगोदर एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये त्यानं सांगितलं होतं की महाराष्ट्रात एक मोठी घटना घडणार आहे आणि सगळ्यांना शॉक बसणार आहे. पण नंतर त्यानं लगेचच हे ट्विट डिलीट केलेलं होतं. आता हा माणूस कोण आहे, त्यानं काय ट्विट केलं याच्याबद्दलचा पुरावा त्यांनी दिला नाही, पण त्यांनी सांगितलं की आम्ही या माणसाला सोडणार नाही आणि आम्ही त्याला बरोबर त्याच्याकडून जे काही घडलं किंवा त्याला कुठून या सगळा डेटा मिळतोय, याशिवाय रोहित पवार कोणत्या विमानानं गेले, त्यांचा आधार नंबर आणि इतर सगळा डेटा या माणसापर्यंत कसा पोहोचतोय, हे सगळे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. याशिवाय रोहित पवार म्हणाले की अजितदादा असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जी काही आपली ताकद लावणार होता त्यामध्ये 200% वाढ करणार होता. आता यामध्ये त्यांनी कागद असा उल्लेख केला असला तरी तो प्रत्येकानं योग्य प्रमाणे समजून घ्यायचा आहे. मग त्यांनी म्हटलं की 200% ताकद लावायची होती, पण प्रत्यक्षात ज्या वेळेला अजितदादांचा मृत्यू झाला त्यानंतर 50% ताकद लावली गेली. म्हणजे उरलेले 150% जी ताकद लावायची होती, म्हणजे 150% जी काही गोष्ट होती ती कुठं गेली, ती कुणाच्या खिशात गेली आणि हे सगळं काम कुणाच्या हातात होतं, हे सगळं कोण करत होतं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याशिवाय त्यांनी जो आक्षेप घेतला रोहित सिंग यांच्यावर, त्यांच्याबरोबर असलेले लागेबांधे, याबद्दल देखील एक प्रकारे प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला. त्यांना हे सुचवायचं होतं की प्रफुल्ल पटेल हे पूर्वी एव्हिएशन मिनिस्टर होते, त्यांचे स्वतःचे विमानाच्या संबंधित असे काही स्वतःचे उद्योग आहेत. हे सगळं असताना देखील त्यांनी कोणतीही भूमिका प्रोएक्टिव्हली घेतली नाही, पुढे येऊन घेतले नाही, कोणतेही आरोप या व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीवर केले नाहीत. त्यांचे काही स्वतःचे पर्सनल इंटरेस्ट असू शकतील. याशिवाय ते म्हणाले की या विमान कंपनीत म्हणजे व्हीएसआर व्हेंचर्समध्ये कोण कोण इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी आक्षेप घेतला, त्यांना देखील प्रश्न विचारले. पण प्रत्येक इन्व्हेस्टरचा काही संबंध असतोच असं नाही, म्हणून त्यांनी इथं कुणाचीही नावं घेतली नाहीत, पण त्यांचा रोख हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता. आणि डिझाईन बॉक्स या कंपनीचे जे प्रमुख आहेत त्या नरेश अरोरा यांच्यावर देखील होता. नरेश अरोरा यांनी नवीन घेतलेलं विमान आणि इतर अनेक गोष्टी त्या बोलले, पण या सगळ्याचं त्यांना असं म्हणायचं होतं की व्हीएसआर या व्हेंचर्स या कंपनीनं मोठे घोळ घातलेले आहेत. या व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीचा वापर करून काही महत्त्वाचे लोक या घटनेला पूर्ण करण्यासाठी किंवा एक्झिक्यूट करण्यासाठी प्रयत्न करत होते का? अजितदादांच्या जाण्यानं कुणाचा फायदा होणार होता का? अजितदादा गेल्यामुळं सत्ता कुणाला मिळणार होती आणि सत्तेत राहण्यासाठी कुणी हे सगळे प्रयत्न करत होते का? सत्तेतल्या लोकांना एवढे सगळे प्रश्न का पडत नाहीयेत? सत्तेतले लोक एवढे निवांत का आहेत? आम्ही जर विरोधी पक्षात बसून जर एवढे सगळा डेटा गोळा करू शकतो, तर सत्ताधारी लोक किंवा सत्तेत बसलेले राष्ट्रवादीचे लोक हे सगळं का करू शकत नाहीत? ते का सरकारपर्यंत पोहोचून हे सगळे प्रश्न विचारत नाहीत? अशा अनेक गोष्टी रोहित पवार बोलले. थोडक्यात काय रोहित पवारांचं हे म्हणणं होतं की हा फक्त अपघात नसून हा एक घातपात आहे आणि त्याच्या मागं सरकार कुणाला तरी सांभाळून घेण्याचं किंवा कुणाला तरी लपवण्याचं काम करते. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुमचं या संपूर्ण मुद्द्यावरचं मत काय आहे? खरोखर हा अपघात होता की घातपात होता, हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.